नमस्कार. धुलिवंदनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. काल होळी आपण सगळ्यांनी आनंदात साजरी केली असेल. माझाही असाच प्रयत्न होता. खरं तर सोसायटीमध्ये आमच्या होळी असते आणि अचानकच ग्रुपवरती मेसेज आला, की काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला होळी साजरी करता येणार नाहीये. कारण वगैरे काय आता हे फार विचारायच्या मी भानगडीत पडले नाही. कारण ऑलरेडी 7:00-7:30 वाजून वाट बघून मी कंटाळले होते. त्यामुळे पटकन मी माझ्या घरीच होळीची तयारी करायला सुरुवात केली. मातीच्या एका भांड्यामध्ये माझ्याकडे बागेमध्ये असलेले पानं, काड्या, वाळलेले काटक्या हे सगळं मी एका पिशवीमध्ये नेहमीच भरून ठेवते. त्यामुळे त्याच मी त्या मातीच्या भांड्यात टाकल्या आणि एका स्टँडवरती घडवंचीवर ते ठेवलं आणि आजूबाजूला रांगोळी काढली. आता काय होतं, की होळी असं म्हणतात, की घरामध्ये साजरी करायची नसते. पण कधी-कधी काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला समयसूचकता दाखवावी लागते आणि आपला सण आणि आपला मूड दोन्ही छान पद्धतीने सांभाळावे लागतात. म्हणूनच हा पर्याय मी निवडला. होळी पेटवण्याच्या आधी प्रसादाचं ताट होळीपुढे ठेवलं आणि होळीची पूजासुद्धा केली. रादर होळीच्या सामग्रीची किंवा होळीची जी तयारी केली आहे ती पेटवण्याच्या आधी मी पूजासुद्धा केली. मी आणि मिस्टरांनी आम्ही दोघांनी ती पूजा केली. इच्छा तिथे मार्ग आणि भाव तिथे भक्ती म्हणतात ते काही खोटं नाही. आणि अशा प्रकारे आम्ही छोटीशी होळी आमच्या ओपन टेरेस गार्डनमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला. पूजा झाल्यानंतर आम्ही होळी पेटवली आणि त्या पेटवलेल्या होळीमध्ये आम्ही होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत होळीला होलिका मातेला नमस्कार केला आणि पुरणाची पोळी प्रसाद म्हणून त्या होळीमध्ये अर्पण केली. मग मला आतून आनंद आणि प्रसन्न वाटलं कारण आजच्या दिवशी होलिका मातेचं पूजन होणं महत्त्वाचं होतं आणि ते मनोभावे आणि भक्तिभावे होणं महत्त्वाचं होतं. समजा आता आपल्याकडे असे काही प्रसंग येतात जिथे आपल्याला सुचत नाही की काय निर्णय घ्यावा. अशा वेळेस आपल्या मनाला जे योग्य वाटेल तो निर्णय आपण घ्यावा. जसं आता मी म्हणाले की होळी ही आपण घरात पेटवत नाही. पण आता तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर घराच्या बाहेर आमचं ओपन टेरेस आहे आणि तिथेच आम्ही होळी पूजन केलेलं आहे. आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा नक्की काय करावं सुचत नाही. पण अशा वेळेस त्या परिस्थितीला अनुसरून आणि मनाशी प्रामाणिक राहून आपण काही निर्णय घेतो. त्यानंतर कदाचित आपल्या मनात खूप संभ्रम निर्माण होतो, की हे केलं पाहिजे होतं का? असं का केलं? तसं का केलं? पण मी जसं म्हणाले, की त्यावेळेस मनाशी प्रामाणिक राहून आपण घेतलेला निर्णय हा योग्यच असतो आणि परिस्थितीनुसार असतो. त्यामुळे फार गोंधळून जायचं नाही, त्याचा फार विचारही करायचा नाही. अशा प्रकारे आम्ही काल आमचे होलिका मातेचं पूजन अर्थात होळीचा सण चांगल्या पद्धतीने प्रसन्न मनाने साजरा केला. पुन्हा एकदा होळीच्या आणि धुलिवंदनाच्या आपणा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.